तुही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अर्णव हा ईश्वरीला सांगत असतो की बघ, आपलं लग्न झाल्यापासनं पहिल्यांदाच आपला हा असा गेस्टच्या समोर जाण्याचा दिवस आहे. म्हणजे बघ, आपलं लग्न हे थोड्याफार आपल्या घरातल्याच लोकांच्या समोर झालं, पण आता आपल्या ह्या पार्टीत खूप मोठमोठे गेस्ट येत आहेत आणि मग त्यांच्यासमोर आपण नवरा बायको आहोत हे तर दाखवायलाच हवं ना. आणि म्हणूनच आपण एकदम व्यवस्थित राहायला हवं. नवरा बायको म्हणून चालेल ना, असं अर्णव ईश्वरीला विचारतो. त्यावर ईश्वरी तयार होते. अर्णव म्हणतो, मग वागशील ना एका चांगल्या बायकोसारखी? त्यावर ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि होकार देते आणि म्हणते की हो, मी तर वागीन तुमच्याशी चांगली एक बायको म्हणून, पण तुम्हीसुद्धा एक जिम्मेदारी नाही तर एक नवरा म्हणून वागाल ना माझ्याशी नीट, असं देखील ईश्वरी अर्णवला विचारते. त्यावर अर्णव देखील तिला होकार देतो, कारण आता अर्णव तर तिच्या प्रेमात असतोच आणि त्याला हे जे काही नाटक चाललेलं असतं ना, एक नवरा बायको म्हणून सगळ्यांसमोर वावरायचं, ते खरंच खूप आवडत असतं. खरं तर त्याला या सगळ्या काही गोष्टी रिअल लाईफमध्ये सुद्धा हव्या असतात. म्हणून तर आता ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवून तो एकदमच ईश्वरीशी सगळं काही बोलत असतो. ईश्वरीलाही हे सगळं आवडत असतं. तर अर्णव आता सगळ्यांनाच ईश्वरीची ओळख मिसेस राजाध्यक्ष म्हणून आता यांना करून देणार असतो. आणि त्यामुळेच तर आता ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णव मात्र खूपच जास्त हसत देखील असतात. तर दुसरीकडे मात्र आता इकडे ज्या लोकांना राकेशने सुपारी दिलेली असते ना, त्या बायका मात्र आता बरोबर अर्णवकडे लक्ष देऊन असतात. दुसरीकडे अर्णव हा कुठेच दिसत नाही आहे. अर्णव सर कुठे गायब झाले असतील, हा मुळात मोठा प्रश्न ईश्वरीला पडलेला असतो. ईश्वरी इकडे तिकडे अर्णवला शोधत असते, पण तिला अर्णव कुठेही दिसत नाही. मग आता अर्णवच्याही लक्षात येतं की ही आपल्याला शोधत आहे. अर्णवसुद्धा ईश्वरीची मजा घेत असतो आणि तो इकडे तिकडे पाहू लागतो. तर त्याच वेळेला ईश्वरीला मागून तो हात देतो, तर ईश्वरी इकडे तिकडे पळते आणि लगेचच आता समोर जाते. जेव्हा ईश्वरी समोर जाते ना, तेव्हा मात्र आता अर्णव म्हणत असतो की काय मग, काय झालं, अशी कोणाला शोधत होतीस? त्यावर ईश्वरी अर्णवला म्हणते की तुम्ही कुठे गायब झाला होतात, तुम्हालाच बघत होते, तुम्ही कुठेही दिसलात नाही ना, म्हणूनच माझी नजर इकडे तिकडे तुम्हाला शोधत होती. खरं तर पाहुणे आलेत तर ते विचारतील ना की कुठे आहात तुम्ही म्हणून, मग मलासुद्धा त्यांना उत्तर द्यायला हवं ना. मग त्यासाठी माझ्याकडे उत्तरं तयार हवीत, म्हणूनच मी तुम्हाला शोधत होते, असं काहीसं कारण देतच आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तर अर्णव म्हणतो, अच्छा असं आहे का, मग होऊ का पुन्हा गायब, असं देखील तो तिला म्हणतो. इकडे मात्र आता ईश्वरी अर्णवच्या ज्या काही गप्पा सुरू असतात ना, रोमॅन्टिक, त्या गप्पांना या बायकांना काही ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नसतो. पण या बायकांना मात्र आता अर्णवला संपवायचं असतं आणि त्यासाठी त्यांची जय्यत तयारी सुरू असते. दुसरीकडे अर्णव ईश्वरी बोलत असताना मामा तिथे येतात आणि मामा जेव्हा तिथे येतात तेव्हा मात्र आता ते म्हणत असतात की अर्णव, आपले गेस्ट येणार नाही आहेत, त्यांना प्रॉब्लेम आलेला आहे, मग काय करायचं? त्यावर मात्र अर्णव त्यांना सांगतो की त्यांचं गिफ्ट आपण त्यांना पाठवून देऊया. तर मामा आता तिकडनं म्हणतो जाताना की कंटिन्यू करा तुमचं बोलणं, मी येतो, हा सॉरी डिस्टर्ब केलं. तर इकडे मात्र आता जी ईश्वरी असते ती अर्णवकडे पाहून हसत असते. त्यानंतर आता सगळीजणं त्या पार्टीमध्ये एन्जॉय तर करत असतात, पण तेवढ्यातच ना आता आकाश आणि नम्रता खूप छान असा गेटअप करून तिथे आलेली असतात. आणि जेव्हा ते एवढा छान गेटअप करून तिथे येतात ना, तेव्हा मात्र आता ते बघत असतात की आपल्याला कोणी पाहतंय का. तर इकडे लावण्याने पाहिलेलं असतं, लावण्याला राग येत असतो. तर दुसरीकडे मात्र ईश्वरी अर्णवला सांगत असते की बघा ना, ह्यांनी तर माझीच साडी घातली आहे बघा. तर अर्णव म्हणतो की हो, ह्याने माझाच ब्लेझर घातला आहे. असं म्हटल्याबरोबर आता दोघंही जण समोर येऊन उभे राहतात आणि सांगू लागतात की तुम्हा सगळ्यांसमोर आम्ही आता एक ॲक्ट सादर करणार आहे, ज्यामध्ये आपण आपल्या राजा राणीची कथा सांगणार आहोत. म्हणजे ईश्वरी आणि अर्णवची भेट कशी झाली, त्यानंतर त्यांचं कसं सगळं काही जुळून आलं, याबद्दलची सगळी माहिती आता ते सांगणार होते. म्हणूनच तर आता या सगळ्या गोष्टी जेव्हा ते बोलतात तेव्हा मात्र आता लावण्य ही वल्लरीला म्हणत असते की तुमच्या मुलाला सावरा, नाही तर होत्याचं नव्हतं होईल,
दुसरी एक जबरदस्तीची सूनबाई घरात येईल असं देखील आता ती बोलून मुद्दामूनच तिचा आता मोठा पोपट करत असते। मात्र वल्लरी म्हणत असते की मी असं काही सुद्धा होऊ देणार नाही, कारण मला माहिती आहेत ना या सगळ्या गोष्टी। इकडे मात्र आता आकाश आणि नम्रता त्यांचा ॲक्ट सादर करायला जात असतात। सगळीच जण तिथे जमलेली असतात आणि हा आता ॲक्ट सुरू होतो। ईश्वरी अर्णव हे प्रमुख पाहुणे म्हणून तिथेच बसलेले असतात, म्हणजे समोर असलेल्या खुर्चीवर त्यांना बसवलं जातं, कारण आता त्यांची पूर्ण लव्ह स्टोरी सगळ्यांसमोर आता आकाश आणि नम्रता सांगणार असतात। आणि त्यामुळेच ना आता नम्रता आणि आकाश हे म्हणत असतात की तुम्हाला आम्ही सगळ्यांना सांगणार आहोत की या जोडप्यांची म्हणजेच या राजकुमार आणि राणीची भेट कशी झाली, पहिल्यांदा भांडणं कशी झाली आणि या भांडणाचं रूपांतर कसं प्रेमात झालं हे सुद्धा मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे, असं आता आकाश आणि नम्रता बोलत असतात। तर ईश्वरी आणि अर्णव हे दोघंही जण एकमेकांकडे पाहून हसत असतात। आणि त्याच वेळेला ना त्यांना आता जसे नम्रता आणि आकाश एक एक करून बोलून दाखवतात ना, तसा आता त्यांना सगळा त्यांचा जुना प्रसंग आठवतो। ज्या वेळेला त्यांची पहिली भेट झाली होती त्यावेळेला सुद्धा कशी भांडणं झाली होती। पण आता इथे जेव्हा तो ॲक्ट करत असताना खूपच जास्त हसू ना ईश्वरीला येत असतं, कारण अर्णव आणि ईश्वरीची ॲक्टिंग जबरदस्त अशी नम्रता आणि आकाशने केलेली असते। आणि म्हणूनच तर आकाश आणि नम्रताने त्यांच्यासारखा गेटअपही केलेला असतो। जेव्हा आता रोमॅन्टिक मुलगी जेव्हा अनरोमॅन्टिक मुलाला भेटते तेव्हा त्यांची भेट कशी होते आणि काय होते याबद्दलची सगळी काही हिस्ट्री आता सांगण्यात येते। आणि जेव्हा काही या गोष्टी नम्रता आणि आकाश सांगत असतात तेव्हा मात्र आता ईश्वरी अर्णवकडे एकटक पाहत असते। तर दुसरीकडे मात्र आता अर्णवला ह्या सगळ्या गोष्टी ऐकण्यामध्ये खूपच इंटरेस्ट येत असतो, कारण खरंच खूप छान छान गोष्टी त्यांच्या आयुष्यातल्या या त्यांच्यासमोर पुन्हा मांडल्या जात असतात, ज्या गोष्टी बहुधा आता ते विसरलेही असतील। म्हणजेच ईश्वरी आणि अर्णव यांच्या भेटीमध्ये अर्णवच्या गाडीची काच ईश्वरीने फोडली होती आणि त्यावेळेला ईश्वरी कशा पद्धतीने या भडकूचंवर भडकली होती। आणि आता नाव घेताना सुद्धा ते लोक असंच नाव घेत असतात की भडकूचंद आणि त्याचसोबत मिस इंदौर असं नाव घेत असतानाच इकडे मात्र ईश्वरी अर्णवला हसू येतं। तर दुसरीकडे मात्र आता त्यांची झालेली ती भेट आणि त्याचसोबत ईश्वरीकडनं ती अर्णवच्या गाडीची तुटलेली काच या सगळ्या गोष्टी आठवू लागतात। आणि त्यामुळेच आता हा सगळा प्रसंग जो आहे ना तो डोळ्यांसमोर उभा राहतो आणि त्यामुळेच आता अर्णवला सुद्धा एकदमच असं भारी वाटायला लागतं। जेव्हा अर्णवला आता या सगळ्या गोष्टी भारी वाटू लागतात ना तेव्हा मात्र आता ईश्वरीसुद्धा तो ॲक्ट एकदमच जवळून पाहत असते। लावण्याला मात्र ही सगळी स्टोरी ऐकूनच खूप जास्त जलस फील होत असतं, कारण सुरुवातीपासूनची झालेली भेट ते आता एंडिंगपर्यंत ह्यांचं प्रेम कसं फुललं या सगळ्याबद्दलची माहिती आता मांडलेली असते। आणि म्हणूनच ना लावण्याला या सगळ्याचा राग येतो। दुसरीकडे मात्र आता कशी शेवटपर्यंत साथ दिली, म्हणजेच राजाने ऐन वेळेला राणी अडचणीत असताना तिला कसं सावरलं असं देखील आता नम्रता बोलत असते। म्हणजेच ईश्वरी आणि अर्णवच्या लग्नाची गाठ कशी बांधली गेली आणि तो प्रसंग कसा उद्भवला होता या सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर चांगल्याच ताज्या टवटवीत असतात। म्हणजेच काय तर अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण एकत्र काम करत असले तरीसुद्धा अर्णवला या कामामध्ये ईश्वरीने बराच सपोर्ट केलेला होता आणि त्यामुळे ईश्वरीला बिझनेस पार्टनर म्हणून सुद्धा ऑफर दिली होती। हा सगळा प्रसंग सुद्धा डोळ्यासमोर एकदमच उभा राहतो आणि त्यामुळेच ना आता खूप जास्त आनंद इकडे मात्र अर्णवला होत असतो। तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं अर्णव जो आहे तो ईश्वरीमध्ये हरवलेला असतो। त्यांची झालेली भेट आणि त्याचसोबत त्यांचं लग्न या सगळा सिक्वेन्स खूपच छान मांडलेला होता आणि हा जेव्हा सिक्वेन्स आता योग्य पद्धतीने मांडला जातो तेव्हा आता परफेक्टली या सगळ्या गोष्टी जुळून आलेल्या असतात। तर दुसरीकडे मात्र नम्रता हॉटेलमध्ये घडलेला प्रसंग आणि त्याच वेळेला अचानकपणे तिथे पडलेली धाड या सगळ्या गोष्टींबद्दल सुद्धा उल्लेख त्या नाटकामध्ये करू लागते। म्हणजेच ज्या वेळेला अर्णव ऐनवेळी तिथे जाऊन ईश्वरीला वाचवतो, राकेशने तिला लॉजवर नेलेलं असतं आणि तिथे जाऊन जेव्हा तो तिला वाचवतो तो प्रसंगसुद्धा आता त्या दोघांच्याही नजरेसमोर येतो। आणि ज्यावेळेला आता हे सगळं काही आठवतं ना
तेव्हा मात्र आता ईश्वरी लाजत असते आणि अर्णवकडे पाहत असते. तर अर्णव जो आहे तो सुद्धा ईश्वरीमध्ये हरवून जातो. तर ईश्वरी आता म्हणत असते की खरंच ना, यांनी एकदम भारी नाटक जे आहे ते आपल्यासमोर मांडलेलं आहे. तर दुसरीकडे मात्र आता आकाश म्हणत असतो की ह्यांचा लग्न सोहळासुद्धा असाच पार पडला. आणि जेव्हा या लग्न सोहळ्याबद्दल सांगितलं जातं, यांची लग्नगाठ अशा पद्धतीने जुळली तर असं म्हटल्याबरोबर ईश्वरी जोरजोरात टाळ्या वाजवू लागते. तर अर्णवलाही ही पूर्ण कथा आवडते, कारण त्यामध्ये ईश्वरी आणि अर्णवची पूर्ण हिस्ट्री रिक्रिएट केलेली असते, जे आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेलं आहे ते. तर आता त्या दोघांनाही पुढे बोलवलं जातं, कारण आता त्यांची जी कहाणी असते ती तर सांगून होते. इकडे आता राकेशने ज्या महिलांना सुपारी दिलेली असते ना, त्या मुली आता अर्णववर लक्ष ठेवून असतात. अर्णव तिथे चेअरवर एकटा बसलेला असतो. ईश्वरी उठून समोर गेलेली असते आणि त्याच वेळेला आता ईश्वरी तिथे नसताना ह्या बायका सुद्धा अर्णववर पुन्हा एकदा हल्ला करण्याचा मोका बघत असतात. पण मला एक गोष्ट प्रेक्षकांना कळत नाहीये की एवढी लोक बसलेली असताना सुद्धा या बायका या अर्णवच्या जवळ तो छुरा आणि हे सगळं घेऊन कशा काय जाऊ शकतात, आणि काही या सगळ्यांसमोर जाऊन या अर्णवचा खून करणार होते की काय, काहीच विचित्रच दाखवलं जात असतं. दुसरीकडे मात्र आता हा राकेश जो आहे ना, तो मात्र आता बघत असतो आणि तो म्हणत असतो की अर्णव, आजचा हा तुझा शेवटचा दिवस आहे, कारण आता पुढच्या वर्षीपासनं तू ह्या पार्टीला नसशील आणि त्यामुळेच ना मला थोडा आनंदही होतोय. आणि जेव्हा तू ह्या जगात नसशील ना, तेव्हा सगळ्यांना मीच तर पार्टी देणार आहे, सगळ्या गावाला जेवण घालेन, असं देखील आता राकेश म्हणत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव अचानकपणे तिथून उठून गेलेला असतो, का तर ईश्वरीने हाक मारली म्हणून अर्णव उठून जातो. पण त्याच वेळेला त्या बायकांचा प्लॅन पुन्हा एकदा फ्लॉप होतो. तर अर्णव जेव्हा समोर जातो तेव्हा मात्र मामासुद्धा समोर असतात. तर मामा म्हणत असतात, आकाश आणि नम्रताला तुम्ही ॲक्ट तर खूपच छान सादर केलात, पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही तर हे आता आधी घडलेल्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, पण पुढे नेमकं काय घडणार आहे हे सुद्धा आम्हाला कळू दे की, म्हणजे हे आता मिसेस राजाध्यक्ष आणि मिस्टर राजाध्यक्ष पुढे त्यांची केमिस्ट्री कशी फुलणार आहे याबद्दल सुद्धा कळू दे, मग त्यांचं लहान बाळ आणि या सगळ्याबद्दल. तर दुसरीकडे मात्र आता नम्रता आणि आकाश बोलू लागतात की हो ना, आम्हाला अशी गोड जिलेबीसुद्धा आवडेल आणि त्याचसोबत डाएट फॉलो करणारा छोटा अर्णवही चालेल. असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी थोडं ऑकवर्ड फील करतात, कारण शेवटी डायरेक्ट आता बायाबद्दल बोललं जातं आणि त्यामुळेच आता ईश्वरी जी आहे ती अर्णवकडे पाहत असते. तर नम्रताने हा जो काही मुद्दा मांडलेला असतो ना, तो एकदम परफेक्ट असतो. तर ह्या सगळ्याचा आनंद इकडे असणाऱ्या या अंजलीला तर खूप झालेला असतो. अंजली म्हणत असते की हां, एकदम परफेक्ट बोललात, म्हणजे पुढच्या वर्षी ना भाऊबीजेला मला अर्णव एकच गिफ्ट हवं आहे, ते म्हणजे मला लवकरात लवकर आत्या व्हायचं आहे. पुढच्या भाऊबीजेला मला हे गिफ्ट हवंय, बस, बाकी मला काही ऐकायचं नाहीये. असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता लावण्याला खूप जास्त राग येतो. लावण्या लगेचच आता तिच्या हातात असलेला काचेचा ग्लास जोरात खाली फेकते. त्याबरोबर आता सगळीजण लावण्याकडे पाहू लागतात. लावण्याला विचारतात की काय झालं आहे, तू अशी का रिॲक्ट होतेस. त्यावर लावण्या जी आहे ती मात्र आता म्हणू लागते की काय रिॲक्ट व्हायचं आहे, म्हणजे तुम्हाला साधी सोपी गोष्ट कळत नाही का, तुम्ही यांची जी काही हिस्ट्री होती ती रिक्रिएट केली, त्यांचं कसं जमलं काय जमलं हे तुम्ही सगळ्यांना सांगितलं, पण तुम्ही या गोष्टी सगळ्यांसमोर मांडल्या का, की माझ्या नशिबात जे होतं ते सगळं काही ह्या ईश्वरीने हिरावून घेतलंय, ते म्हणजेच अर्णव माझ्यासोबत लग्न करणार होता, नावाची हळदही माझ्या अंगाला लागली होती, सगळं काही एकदम व्यवस्थित जमलं होतं, पण अचानकपणे ती हळद सोडून तो डायरेक्टली या मुलीशी लग्न करून घेऊन आला घरात. खरं तर हे सगळं काही माझं होतं आणि हे सगळं या मुलीने हिरावून घेतलेलं आहे. याबद्दल तर या कथेमध्ये तुम्ही कोणीच काही मांडलं नाही का, हे सगळं का अर्धवट सोडलं. सगळ्यांनाही कळू दे की मी किती सॅक्रिफाईस केलं आहे ते. असं देखील आता लावण्य ओरडून ओरडून बोलत असते. मुळात ना या ईश्वरीची या घरात लग्न करून यायची सुद्धा लायकी नाही आहे, कारण तिने सगळं काही जे आहे ना ते माझं मिळवलं आहे.
ह्या सगळ्यावर माझा अधिकार होता. AR तू सुद्धा माझाच होतास, पण या सगळ्या गोष्टी हिच्यामुळे सगळ्या बिघडल्या आहेत. तर आता या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा बोललं जात असतं तेव्हा अंजलीमध्ये पडते आणि अंजली लावण्याला म्हणत असते की ही ती वेळ नाही आहे लावण्या या सगळ्या गोष्टी बोलायची. पण आता लावण्या म्हणत असते मग कोणती वेळ आहे? ज्या वेळात बोलायला हवं ना तेच मी बोलत आहे. कारण आतापर्यंत तुम्हा सगळ्यांना असंच वाटत असेल ना की ईश्वरी किती ग्रेट आहे आणि तिने किती भारी काम केलं आहे, पण या सगळ्यामध्ये माझं किती मी मन मारलं आहे हे तुम्हाला कुठे माहिती? हे लग्न जबरदस्तीने झालेलं आहे, हे काही लग्न तुझ्या इच्छेने झालेलं नाही आहे आणि अर्णव ही तुझी बायको होण्याच्या लायकीची सुद्धा नाही आहे असं देखील आता बोललं जात असतं. बिचारी ईश्वरी हे सगळं काही शांतपणे सहन करत असते. पण आता इकडे मात्र अर्णवला राग येतो, कारण अर्णव समोरच बघत असतो की खूप काही बोललं जात असतं आणि त्यामुळेच ना इकडे आता विचार करत असतो अर्णव की आता पुरे झालं, कारण ईश्वरीबद्दल त्याला एकही वाईट शब्द बोललेला सहन होत नसतो. अर्णवही भडकतो आणि लावण्या आता बस झालं पुरे, आता एकही शब्द मी माझ्या बायकोबद्दल ऐकून घेणार नाही, कारण ती माझी बायको आहे आणि माझी बायको हिला मान दिलेलाच मला आवडतो, तिच्याबद्दल हे चुकीचं बोललेलं मला आवडणार नाही असं बोलूनच तो आता खूप जास्त चिडलेला असतो. खरं तर ना इकडे हे जे काही सुरू असतं लावण्या अर्णवची भांडणं हा खरं तर लावण्याला होणारा भास असतो. लावण्या जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा मात्र वल्लरी तिला म्हणते की काय झालं? लावण्या म्हणते नाही काहीच नाही. पण इकडे मात्र ज्या काही गोष्टी बोलल्या गेलेल्या असतात ना की आता बाळाचा विचार करा, छोटी जिलेबी आणि त्याचसोबत डाएट फॉलो करणारा अर्णवाना, या सगळ्या गोष्टी मात्र खऱ्या असतात. कारण आता खूप जास्त आनंद ना अंजलीला होत असतो. अंजली म्हणत असते की माझा अर्णव आहे ना माझी इच्छा पूर्ण करणारच आहे, मला माहिती आहे. तर ईश्वरी थोडी लाजत असते. ईश्वरी आता तिकडनं पळसुद्धा काढायचा प्रयत्न करत असते, म्हणजेच ती म्हणते की थांबा हा मी जरा येते, आणि असं बोलून ती आता जात असते. पण त्यावेळेला सगळीच जण तिला थांबवतात आणि आम्हाला कळतंय तू लाजतेस असं बोलूनच तिची मजा घेऊ लागतात. तर इकडे मात्र आता अंजली म्हणत असते की तुम्हाला आता या गोष्टी मनावर घ्याव्याच लागणार आहेत, आता मी जास्त वाट नाही बघणार, पुढच्या वर्षभरात मला ही बातमी ऐकायचीच आहे असं देखील आता अंजली जी आहे ती बोलत असते. त्यावर अर्णव आता शांतच राहतो, तर ईश्वरीकडे तो पाहत असतो. त्यांना आता ऑकवर्ड फील होत असतं या सगळ्यांसमोर बोलायचं तरी काय. तर दुसरीकडे मात्र मामा जो आहे तो सुद्धा आता अर्णवला सांगत असतो की हो भारी, पण आता या सगळ्या गोष्टी तर सांगून होतात, पण पुढे मात्र आता अरे आपला हा ॲक्ट तर झालेला आहे, पण अजून एक ॲक्ट राहिला आहे, तो म्हणजे अर्णव ईश्वरीचा. अर्णव ईश्वरी तुम्ही सुद्धा जोडीने एखादा डान्स परफॉर्मन्स करून दाखवा की. पण आता ईश्वरी या सगळ्याला नकार देत असते. पण आता अर्णव जो आहे ना तो सगळ्यांचा फोर्स बघतो आणि सगळेजण इतका फोर्स करतायत म्हटल्यावर आपणही ह्या सगळ्यासाठी तयार व्हायला हवं असाच तो विचार करतो आणि जाणाऱ्या ईश्वरीचा हात तो धरतो. त्याबरोबर ईश्वरीसुद्धा आता अर्णवकडे पाहू लागते. ईश्वरीलाही कळत नसतं की हे सगळं काही काय घडते, म्हणजे या सगळ्या गोष्टींना अशा एकदमच वेगवेगळ्या पद्धतीने घडत असतात. अर्णवने जेव्हा ईश्वरीचा हात धरलेला असतो ना तेव्हा ईश्वरीच्या मनात त्या अशा गुजबम्स आलेल्या असतात आणि त्यामुळेच ना ईश्वरी अर्णवकडे पाहत असते. तर अर्णव जेव्हा ईश्वरीचा हात धरतो तेव्हा नम्रता ही आता आकाशची मुद्दामूनच मजा घेत असते आणि म्हणत असते की बघितलं का तिकडे, आणि असं बोलून ती आता अर्णवला आणि त्याचसोबत ईश्वरीला चिडवत देखील असतात. तर पुढील भागामध्ये पाहायला मिळतं बायका मुद्दामून अर्णवला सांगत असतात की गॅस लिकेज झालेला आहे, म्हणून अर्णव आता पाहायला येतो. तर तो म्हणतो तर काहीच नाही होत आहे, आणि त्याच वेळेला आता जेव्हा तो मागे वळणार तेवढ्यातच त्या बायकांना अर्णववर हल्ला करण्यासाठी म्हणून आलेल्या असतात. अर्णववर त्या हल्ला करणार तितक्यातच आता ईश्वरी तिथे येते. ईश्वरी तिथे आल्यानंतर अर्णव ईश्वरीला उचलून घेतो, तर ईश्वरी आपल्या पायानेच त्या सगळ्यांना तुडवून लावते. आणि जेव्हा ही सगळी फायटिंग होते ना तेव्हा अर्णव म्हणतो की मी तर या स्त्रियांना हातही लावला नाही, पण माझी डॅशिंग बायको तिने तर या स्त्रियांना चांगलंच वटणीवर आणलं, भारीचा, खरंच तू एकदम भारी आहेस. पण ईश्वरी अर्णवला म्हणते की हे काही आता मस्करी करायचा मूड आहे का, तुमचं काय चाललंय, तुम्हाला तरी कळतंय का, प्लीज असं नका बोलू, कारण हे ना मला टेन्शन आलंय, सणाच्या दिवशी असं कसं काय होऊ शकतं असं देखील आता
ईश्वरी अर्णवला बोलत असते तर अर्णव म्हणत असतो की नका इतका विचार करू, पण ईश्वरीच्या मनात तेच विचार येत राहतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. असेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.